आजच्या या ठिकाणी सकाळचे ईनचे प्रतिनिधी जे काम पाहतायत नांदेड आणि लातूर डिस्ट्रिक्टमध्ये ते माझ्याकडे आलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर या नात्यानं मला सांगताना विशेष आनंद होतो की जी ॲक्टिव्हिटी आहे ही विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त अशी ॲक्टिव्हिटी आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण दडलेले असतात आणि विद्यार्थ्यांना योग्यरित्या मार्गदर्शन मिळाल्यामुळे मग ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, नेतृत्वामध्ये असेल किंवा विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर जातील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना चांगल्या रीतीनं चालना मिळण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम का ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंचीवरती आपलं व्यक्तिमत्व पोचवलेलं आहे, मग ते नाट्य असतील, अभिनय असतील किंवा पॉलिटिक्समध्ये असतील किंवा वेगवेगळे IAS असतील, IPS असतील, वेगवेगळ्या पदावरती अधिकारी असतील, संशोधक असतील, असे लोक कसे घडले आणि त्या संदर्भामध्ये त्यांना अडचणी कशा काय आल्या या विद्यार्थ्यांसमोर जर त्यांनी मांडल्या आणि विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा उंचीवर जाण्यासाठी मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे या समर यूथ समिटचा समाजासाठी एक चांगल्या रीतीनं उपयोग होणार आहे. आणि मी सकाळ समूहाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो का ज्याची गरज आहे युवकांना खरं तर मार्गदर्शन पाहिजे आणि ते मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार असल्याने एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. आणि नुसतं त्यांनी शहरात न जाता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये का ज्या भागामध्ये विद्यार्थी खूप क्षमता असते अशा विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी बोलून त्यांना मार्गदर्शन करणं हा एक अतिशय सुस्त उपक्रम आहे. अशा उपक्रमास कुलगुरू या नात्यानं माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याच्यातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सकाळ समूहाला व ईनच्या संपूर्ण समितीला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.